पुण्यामध्ये राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ युवक काँग्रेसनं आक्रमक झालेत। युवक काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। बालगंधर्व रंगमंदिर चौकात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको केला गेला। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। आसाममध्ये राहुल गांधी यांना मंदिरामध्ये प्रवेश नाकारल्यानंतर पुण्यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत। आपण पाहतो जोरदार घोषणाबाजी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये केली जाते आणि बालगंधर्व रंगमंदिराचा जो चौक आहे इथे जंगली महाराज रस्त्यावरती काँग्रेसकडून अशा पद्धतीने ठिय्या आंदोलन करण्यात येते। काय मागणी आहे, काय कशासाठी रास्ता रोको? राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर आसाममध्ये हल्ला करण्यात आला। आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी भारत जोडो न्याय यात्रेवर आसाम सरकारने हल्ला केला। राहुल गांधीची यात्रा आसाममध्ये अडवण्याचा प्रयत्न केला। हेमंत बिस्वा शर्मा ज्या पद्धतीने भाजप सरकार याचे पोलीस कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहेत। आक्रमक पवित्रा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि हा जंगली महाराज रस्ता अडवण्याचा प्रयत्न आहे तो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। आसाममध्ये राहुल गांधी यांच्या संदर्भात पोलिसांनी आणि तिथल्या सरकारने जे कृत्य केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे युवक कार्यकर्ते आहेत ते आक्रमक करतात आणि केंद्र सरकार आणि पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। सध्या पोलीस आहेत ते सुद्धा या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करतात, मात्र तरी सुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। कॅमेरामन सचिनसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।